कीर्तन हरिनामाचा गजर या कार्यक्रमामध्ये 2026 चे टॉप कीर्तनकार यांचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे. तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब.
येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळकळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे पांडुरंगा करू प्रथम नरवान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा कथेचा विस्तारो बाबा दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नीलाम्बज श्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा कीर्ती लागवनिया पाया विनवितो तुम्हाला
वारी येणे तुटती बंधनी भोयलो की कीर्ती देणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातला पाठ जरी नसला तरी मोबाईलमध्ये उपलब्ध असलेला सगळ्यांच्या माहितीतला नामपर या प्रकरणातील अभंग सेवेला घेतलेला आहे. विठ्ठल मौजे नांदोशी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आज आपली पहिल्याच दिवसाची सेवा आहे आणि 7 ते 9 ही यावर्षी पहिलीच सुरुवात आहे. त्यामुळं तशी कीर्तनाला जेवण खाऊन यायची सवय दरवेळ आहे, पण यावेळेला जेवणासाठी म्हणजे अगोदर कीर्तन आणि नंतर जेवण आहे. त्यामुळं खरे तर ही फ्रेश वेळ आहे कीर्तनकारा करता आणि ऐकणाऱ्या करता. कारण 9 ते 11 कीर्तनामध्ये घरून जेवण खचून आल्यामुळं कीर्तनाला आल्याबरोबर गाड्या आधीच घाट जवळ आहे, घाटमाता सगळ्या गाड्या घाटाला लागण्याची शक्यता जास्त असते. पण आता मात्र सगळे चेहरे टवटवीत प्रफुल्लित आहेत. त्यामुळं तुम्हालाही सोयीचे आणि आम्हालाही लवकर संपून लवकर घरी जाण्यासाठी सोयीचे आहे. अशी सगळ्याची 7 ते 9 आणि अशीच पद्धत इथून पुढं रूढ व्हावी याकरता सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचे आहे. आदरणीय शरद महाराज तसेच नांदोशी सर्व ग्रामस्थ आणि माझे मित्र अंकुश महाराज, दुसरे मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज, महेश महाराज, भीमराव महाराज या सर्व प्रेमांच्या व्यक्तींच्याकडून हे सगळ्या दर्शनाचा योग तुमच्या माध्यमातून या सगळ्यांचा आज आलेला आहे. आपल्या हातात 1 तास उरला खटवांग राजासी हे जसं आहे तसं बरोबर आता 8 वाजलेत आणि चोपदारांनी सक्त ताकीद दिली आहे. 9ला 5 कमी असताना महाराज खाली बसलं पाहिजे. त्यांची तब्येत आणि माझ्या तब्येतीचा विचार केला तर मी त्यांचं ऐकलेलं बरं आहे. त्यांच्या पुढे जाण्यात काय मला तेवढं माझं धाडस होणार नाही. त्यामुळं बरोबर 9 पर्यंत सेवा पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्त्यातले 3 कीर्तनाचे जे विषय आहेत ते बांधलेले आहेत, म्हणजे कीर्तनकार बांधलेले आहेत 3. तुम्ही म्हणाल दाव्यानं नाही बांधलेले, विषयानं बांधलेले. सप्त्याच्या पहिल्या दिवशी देहूकर फड परंपरेमध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ते माझे हरी वृत्ती राहो हा अभंग कीर्तनाला घेतला जातो किंवा देवाच्या रूपाबद्दल बोललं जातं. पुणे जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये नामपर सुरुवात असावी असा काही भागाचा अलिखित नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून आज नामपर अभंग घेण्याचा योग आलेला आहे. आणि पहिल्या दिवशी नाम घेतल्यानंतर काय होतं महाराजांचं असं मत आहे, सकळ मंगळ निधी ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालक आदरणीय वसंत महाराज माझ्या पुढे आहेत. आज मंगलाचरणाचा दिवस आहे. मंगल कशाला म्हटलं जातं? ज्याचा अमंगलाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नाश होत नाही त्याला मंगल म्हटलं जातं. मंगलाचे 3 प्रकार आहेत.
एक आशीर्वाद रूप मंगल आहे, दुसरं नमस्कार रूप मंगल आहे आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. हे 3 प्रकारचं मंगल आहे. मंगलाची व्याख्या काय केली मी? ज्याचा अमंगलाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नाश होत नाही त्याला मंगल म्हटलं जातं. नाशाचे सुद्धा 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेत. एक आश्रय नाश आहे, दुसरा परता नाश आहे आणि तिसरा स्वभावता नाश आहे. आश्रय नाश कशाला म्हणतात? एखाद्या भिंतीवर चित्र काढलंय, भिंत पडल्यानंतर चित्र राहतं का? भिंत पडल्याबरोबर चित्रही पडतं. आश्रयाच्या योगाने झालेला नाश त्याला आश्रय नाश म्हणतात. दुसरा परता नाश सांगितलाय. परता म्हणजे दुसऱ्याकडून झालेला. समजा 1 लिटरभर दूध आहे एका पातेल्यामध्ये आणि त्या पातेल्यामध्ये दुधामध्ये एखादा मिठाचा खडा टाकला. दुधामध्ये काय टाकलं? मीठ टाकलं. मीठ टाकल्यावर दूध राहतं का? नाही. म्हणजे दुसऱ्याकडून जो होतो त्याला परता नाश म्हणतात. आणि मिठाचा खडा जरी नाही टाकला तर दूध हे त्याला स्वभावता नाश म्हणतात. मीठ न टाकता जे आपोआप नसतं त्याला काय म्हणतात? स्वभावता नाश. आणि या 3ही प्रकारच्या नाशामध्ये गेल्यानंतर त्याच्या मंगलत्वाला बाधा येत नाही त्याला मंगल म्हटलं जातं. आणि असं मंगल नाव भगवान पांडुरंग परमात्म्याचं असल्यामुळं ते आज पहिल्यांदा घ्यायचं. विठ्ठल किंवा सप्ताह करणाऱ्याला आपलं काम कडेला न्यायचं असेल तर आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आपलं काम ज्याला पूर्ण करायचंय त्याने अगोदर नाम घ्यावं. म्हणून हा नामपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. आणि तुकोबरा या अभंगातून नामाचं महात्म्य सांगतायत, नामाचं फळ सांगतायत, नामाचा प्रभाव सांगतायत आणि नामधारक जो आहे त्याची काय ताकद आहे या 4ही चरणामध्ये महाराजांनी या नामाबद्दल पूर्ण वर्णन केलेलं आहे. तुम्ही आम्ही नाम सोपं आहे, नामाचं फळ काय आहे याची प्रमाण ऐकून ऐकून निबरघट झालेलो होतो. याबद्दल काय ते पाठ असतील आणि मी काय नवीन सांगावं लागेल अशी काही गरज नाही. सगळ्यांना माहित आहे नाम घेतलं पाहिजे, नाम सोपं आहे हेही माहित आहे. पण मला खरंच सांगा, टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तनाच्या अशा एवढ्या भारी वातावरणात सुद्धा बसून सुद्धा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल इमानदारीने सांगा किती जणांच्या मुखाला येते? अगदी 8 तासाने म्हणावं लागतं बाबा नु कीर्तनात तरी घ्या. कीर्तनकाराला सांगावं लागतं ना. मग जर एवढी सिस्टीम आहे, एवढे चांगले वादक आहेत, एवढं सुंदर वातावरण आहे आणि एवढ्या सुंदर वातावरणात सुद्धा वक्त्याला अगदी बिंबीच्या देठापासून सांगावं लागतं बाबांनो घ्या. अगदी तुकोबरांनी सांगावं किती सांगू तरी नायक ती बटकीचे पुढे सिंधळीचे रडके शिबिगिरी महाराज. मग अशा वातावरणात तुम्हाला इथं येत नसेल तर घरी जाऊन किती जप करता हे वेगळं सांगायची गरज नाही. नाम सोपं आहे हे जरी खरं असलं तरी नामाच्या बाबतीत सगळ्यात मोठी अडचण अशी आहे ते मुखालाच येत नाही महाराज. तुमची अडचण सांगण्याच्या पेक्षा अंकुश महाराज, मी पुण्यात कीर्तनाला मागच्या महिन्यात गेलो होतो एक ठिकाणी. नाम किती अवघड आहे. आपल्या सप्ताहाची पहिल्यांदा हेडिंग असते अखंड हरिनाम सप्ताह. अखंड शब्द असतो त्याचा अर्थ कायम नामस्मरण. हरिनाम तिथं हरिनाम ही शब्द प्रयोग असतो. मग तो कोणाला उद्देशून असतो? सगळ्यात महत्वाचं कारण सप्त्याचा अधिष्ठान जर काय असेल तर तो विना आहे. सप्त्याचा अधिष्ठान काय आहे? विना. जो आपण पाहायला घेतो तो. मला सांगा पहारा घेणारे मला तर आपल्या गावातले वाटायला लागले आहेत ना? आहेत का नाही? गावातले असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील तर अजून प्रयत्नानं येण्याचा प्रयत्न करा. पूर्वीच्या काळात सप्ते व्हायचे. त्या सप्त्याची पद्धत अशी होती, तो विण्याचा पहारा भाऊकीत आडनावावर 1-1 तासाने वाटून दिला जायचा की ह्या घराला त्या घराला. हे सगळ्यांना असं विण्याचा पहारा वाटून दिला जायचा. प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये 1 तास का विना तो विना घेता यावा. आणि विना घेतल्यानंतर 1 तासभर तरी भगवंताचं नामचिंतन वर्षातून एकदा. परत वर्षभर काय होते ते काय होईल ते होईल. अलीकडं भीमराव महाराज सप्ते एवढे भव्य दिव्य होऊन परिणाम का होईनात त्याची कारणं सांगतो. आम्ही दरवर्षी महाराज लोक बदलू बेजार आहेत. आमच्यात बदल करायला तयार नाहीत. सप्ताह काय करायचा आहे?
बघा तुम्ही, पहिल्यांदा ज्ञानेश्वरी पारायणाला बसायला, ज्ञानेश्वरी वाचायला मिळत नसायची पारायणाला. इतके ग्रंथ कमी पडायचे, इतकी वाचणाऱ्याची संख्या असायची. काकड्याला येणारा वर्ग महिलांचा वेगळा असायचा, पारायणाला बसणारी तरुण मुलं वेगळी असायची, गाता भजनाची माणसं वेगळी असायची, हरिपाठाची वेगळी असायची, रात्री जागराची वेगळी असायची, सडा रांगोळी टाकणारी वेगळी असायची, पंक्ती वाढणारी वेगळी असायची. गावातल्या प्रत्येक घटकाला इथं काम मिळायचं, इथं सेवा मिळायची आणि त्याचा परिणाम आपापल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत होतं. आता अडचण अशी झाली, पुण्यात मी गेलो, तासभर अगोदर कीर्तनाच्या गेलो होतो. एक तासभर, कारण पुण्यातला पाहुणचार असा आहे, कुणाच्या घरी जावं तर ते एखाद्याच्या जर घरी गेलं तर ते म्हणतात, महाराज पुढच्या वेळेला नक्की जेवायला या बरं का. कुणाच्या घरी गेल्यानंतर पुढच्या वेळेला आले ना नक्की जेवायला यायचं, म्हणजे आता उपाशी जायचं असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे तसा पाहुणचार असल्यामुळं कुणाच्या घरी जाण्यापेक्षा आपलं मंदिर जिंदाबाद, एक तासभर वेळ आहे मारुतीरायाच्या सोबत आपलं गप बसावं म्हणून मी मंदिरात बसलो. मग विनेकरी पहारेकरी पाहिले, त्यांच्या गळ्यात विना होता आणि हातात IPL चालू होती. मोबाईलवर हॉटस्टारला जेव्हा ती काही मॅच चालू होती लाईव्ह, मला वाटलं कमीत कमी 10 मिनिटांनी तरी एकदा रामकृष्ण हरी म्हणतील, विण्याची तार वाजवतील, कधीतरी 15 मिनिटांनी एकदा तरी नामस्मरण करतील अशी अपेक्षा. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, अर्धा तास झाला, विना पण वाजना आणि रामकृष्ण हरी पण मुखाला येईन. मला काय राहावलं नाही. त्यांना म्हटलं, बाबा विना घेतल्यानंतर कधीतरी एकदा ती विण्याची तार वाजून रामकृष्ण हरी म्हणायचं असतं. त्यांनी सांगितलं, महाराज आमचं फक्त घ्यायचं ठरलंय. म्हटलं, आमचं संयोजकासोबत काय ठरलेलं आहे? विना घ्यायचं ठरलेलं आहे. ते तारा वाजवायचे आणि रामकृष्ण हरी म्हणायचे असतील तर त्याचे वेगळे द्यावे लागतील. काळ असा झालाय, जर आम्ही या मंदिराच्या वातावरणात येऊन, या कीर्तनात येऊन जर मुखाला नामस्मरण येत नसेल तर ते सोपं आहे म्हणायचं कुठल्या अँगल. म्हणून तर तुकोबऱ्यांना म्हणावं लागलं, सोपं जरूर आहे पण शहाणा तो धनी. पुण्य नाही तर जमत येतं, अनंत जन्माचं पुण्य. जन्म म्हटले, मी माझ्या मुलाला जर बंधनं घातली, मी माझ्या मुलाला बंधनं घातली आणि त्याला दाकात ठेवून जर पिऊ नको म्हटलं, जरी पिऊ नको म्हटलं तरी तो पिता राहणार आहे का? मित्रासोबत बाहेर गेल्यानंतर पिणारच आहे. बरं, बाहेर पिल्यानंतर, जास्त झाल्यानंतर, जास्त चढल्यानंतर पिऊन बाहेर कुठे पडणार? कुठे पडणार? बाहेर रस्त्यावर गटारात पडणार. मग बाहेर पिऊन गटारात पडण्यापेक्षा आम्ही घरातल्या घरात शेअर करून घरातच पिऊन घरातच पडतो. आम्ही काय करतो? शेअर करून पितो. अशा शेअर असे असल्यानंतर बाप यांची पोर 1.25 शेअर का नाही? पण माणसाची सहज प्रवृत्ती ही पापाकडे ही अशी अधोगतीला जाणारी पिढी आहे. आणि तुकोबराय सांगतात, हे इतकं सोपं जरी असलं तरी माणसाची सहज प्रवृत्ती नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं जरी शब्दप्रयोग असला तरी बरं हे नाम का आहे तर जीवाचं बरं होण्याकरता ते बरं नाम घेतलं पाहिजे. म्हणून अनेक अभंगामध्ये बरा शब्द आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा किंवा राम बरवा, कृष्ण बरवा. बरवा याचा अर्थ कृतार्थ होणं म्हणजे बरं होणं. जीवाचं बरं व्हायचं असेल तर ते नाम घेतलं पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात, ते सत्य आहे, साच आहे, खरं आहे. महाराजांना विचारलं, बरं पण आहे, पण त्या नामाचा आमच्या जीवनामध्ये फळ परिणाम काय? तर तुकोबराय सांगतात, तेने तुटती बंधने
शहाणी लोक आहेत, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेता येणार नाही. एक शरीराचं बंधन आणि दुसरं भावनेचं बंधन आहे. शरीराचं तुटेल पण भावनेचं बंधन तुटू शकत नाही महाराज. ही जी भावना आहे त्या भावनेचं बंधन तुटणं फार महत्वाचं आहे. मला सांगा, आमचे गुरूंचे गुरुजी परभणीकर गुरुजी ते असं सांगायचे, असं आमचे भाऊ म्हणायचे. भाऊ म्हणायचे, माणसाला बाई मेल्यावर दुःख होतं का बायको मेल्यावर दुःख होतं? मोठ्याची भाषा आहे, माझा अधिकार नाही, पण परभणीकर गुरुजी असं म्हणायचे, माणसाला दुःख बाई मेल्यावर होतं का बायको मेल्यावर? बाई मेल्यावर दुःख होत नाही, ती कुणाची काय असेल ना, आपला काय संबंध आहे, पण जी बायको आहे ती कुणाची आहे? बाई मेली तर ती कुणाची तर असेल, पण बायको कुणाची आहे? माझी आहे. आणि हे माझेपणाचं जे बंधन आहे ते भावनेचं बंधन आहे. ते बंधन सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते बंधन तुटणं फार महत्वाचं आहे. आणि ती बंधनं तुटली पाहिजे, कारण त्या बंधनामुळे आम्ही जन्ममरणाच्या सागरामध्ये गटांगळ्या खातोय. रामायणामधला एक सुंदर प्रसंग आहे, तेवढा सांगतो आणि माझी वेळ संपेल तोपर्यंत. फार सुंदर प्रसंग आहे. रामप्रभू ज्यावेळेला वनवासाला निघाले आणि निघाल्यानंतर रामप्रभूची त्या केवटाची भेट झाला जो प्रसंग आहे त्या नदीमधला, त्या तलावामधून पलीकडे जाणारा फार सुंदर प्रसंग आहे. रामप्रभू त्या नावेमध्ये केवटाच्या बसलेले आहेत. नावेचं काम आहे या तीरावरून पैल तीराला जाणं. नाव पैल तीराला निघाली, पैल तीर जवळ आलं, जरा घेर टाकू फास्ट लवकर जाऊ आपण, आपला बाकीच्या पण करण्याचा भावार्थ पाहायचा आहे. पलीकडे आली नाव, आता पहिलं तीर जवळ आलं, उतरायचं आहे. उतरायच्या टायमाला जो नावेचा चालक आहे केवट, त्या केवटानं पुन्हा रिवर्स घेर टाकला आणि नाव पुन्हा माघारी आणली. नाव पुन्हा कुठं आणली? पाठीमागं आणली. लक्ष्मण केवटाला विचारतायत, ए केवटा, अरे उतरण्याचं पहिलं तीर, नदीचं पहिलं तीर जवळ आला असताना, उतरायचं असताना तू नाव पुन्हा माघारी का घेतली? कोण विचारते? लक्ष्मणजी केवटाला विचारतायत. त्यावेळेला केवट लक्ष्मणाला बोलू लागले, लक्ष्मण दादा, तुम्हाला कैकेयी मातेनं जो वनवास सांगितलाय तो किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा आहे? 14. आत्ता कुठं सुरू झालंय? का गडबड करलं? होते की म्हटले तर प्रमाण. तुम्हाला 14 वर्ष काढायचे, तुम्हाला कुठं 7-3 टेन्शन आहे? 8:30 झालेत, 9:15 अजून शेवटचा 2-3 प्रमाण, असं काही टेन्शन महाराजाला असलं ठीक आहे बाबा. तुम्हाला 14 वर्ष काढायचे, आत्ता सुरू झाले, का गडबड करलं? जरा दमानं घ्या. केवट लक्ष्मणाला बोलतोय. रामप्रभूंनी लक्ष्मणाला इशारा केला, लक्ष्मणा, त्याला काय बोलू नको म्हटले, तर उघडात मुंडकं गावलंय, एक घाव कमी ना जास्त, त्याच्या मनासारखं होऊ दे, त्याला काय म्हणू नको, होऊ दे त्याच्यासारखं. पुन्हा नाव मध्ये भागे आणली, पुन्हा नाव पहिल्या तीराच्या दिशेने निघाली. पुन्हा पहिलं तीर आलं, उतरायचं जवळ आहे, आता उतरवणार. तेवढ्यामध्ये पुन्हा त्या केवटानं रिवर्स घेर टाकला आणि पुन्हा नाव मध्ये आणली. असं एकदा झालं नाही, 2-3 वेळा झालं वनवास. 2-3 वेळा झाल्यानंतर आता देवालाच दम निघाला. रामप्रभू त्या केवटाला म्हणू लागले, अरे केवटा, उतरण्याचं ठिकाण आलं असताना 2-3 चक्रा, 2-3 वेळेला तू पुन्हा माघारी पुन्हा रिवर्स घे, 2-3 वेळा का चक्रा मारतोय? कोणी विचारलं? रामप्रभूंनी. रामप्रभू केवटाला म्हणतात, पुन्हा पुन्हा चक्रा 3 वेळेला मारल्या, का मारल्या? रामप्रभूंनी विचारलं. आता हे रामप्रभूंनी विचारावं म्हणूनच त्याचा एवढा अट्टास होता. त्या केवटाचा जो अट्टास होता हे सगळं करण्याच्या पाठीमागे देवाने विचारावं. रामप्रभू म्हणतात, 2-3 चक्रा का मारल्या केवटा? त्यावेळेला केवट म्हणतो, देवा, तुमचा काय स्टॅमिना आहे? तुमचा काय स्टॅमिना नाही? देवाने विचारला, असं का? अहो म्हटले, मी फक्त 3च चक्रा मारल्या. मी किती मारल्या? 3 चक्रामध्ये तर तुम्ही कंटाळून गेलात. किती चक्रामध्ये? 3च. तुमच्यापेक्षा तर आमचा स्टॅमिना लय म्हटलं. कोण म्हणते? केवट म्हणतोय, तुमच्यापेक्षा आम्ही लय बरे. कोण म्हणते? केवट. कुणाला? देवाला. अहो, तुमच्यापेक्षा आम्ही लाख पटीला बरे. देवाने विचारलं, कशामुळे? अहो म्हटले, तुम्हाला फक्त 3च चक्रा मारलेत, कंटाळून गेलात. आम्ही बहादर दगडासारखे घट झालोत. म्हटले, किती बहादर आहेत? अहो, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जिदारा, पडिलो आवरती भोवरा, बहु थोरा ओळसिया. नाटाच्या अभंगातलं प्रमाण. किती जन्म झाले, किती जन्म झाले चक्र मारतो आम्ही? एक योनी. किती वेळेला?
कुत्र झालं तर 1 कोटी वेळा कुत्र व्हावं लागतंय, मांजर झालं तर 1 कोटी वेळा मांजर होतो. इतक्या चक्रा मारतोय तरी काय लाज वाटते का? तरी घाबरतोय का? मग तुमच्यापेक्षा आमचा स्टॅमिना जास्त आहे का नाही? मग तुम्ही 3 चक्रा तेव्हा कंटाळून गेलात. 184 योनीमध्ये लाखो जन्म झाले आम्ही फेरे मारतोय. तुम्हाला थोडी तर दया आमची येऊ द्या आणि थोडं कृपा दृष्टीनं आमच्याकडे पहा आणि या भवसागरातून, या बंधनातून तुमच्या कृपे दृष्टीनं पाहून या भवसागरातून आमची बंधनं तुटू द्या. ही आमची अडचण तुमच्या लक्षात आणून द्यायची होती म्हणून या 2-3 चक्रा तुकोबरा सांगतात. ही जी बंधनं आहेत ती बंधनं गळाली पाहिजे, सगळी निघाली पाहिजे. या रहाट गाडीतून आम्ही कधीतरी थांबलं पाहिजे. म्हणून तर तो जीवात्मा आईच्या उदरात असताना प्रार्थना करतो ना, एक वेळ या दुःखावर एक वेळ या दुःखावर त्याची जाण ठेवा आणि परमात्म्याचं नाव घ्या. का? ती बंधनं तुटल्यानंतर उभय लोकी कीर्ती देणे. म्हणून ज्यांनी ज्यांनी हे भजन केलेलं आहे, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. त्यांचं वैकुंठात सुद्धा स्मरण होतं महाराज ही ताकद त्या नामामध्ये. मग कोण म्हणेल महाराज ते नाम घेण्याकरता काय असावं लागतं? भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? भाव. सगळ्यात मोठी अडचण हितच आहे. कीर्तन भजन हे भावानं केलं पाहिजे का भाव ठरवून केलं पाहिजे? भावानं केलं पाहिजे का भाव ठरवून केलं पाहिजे? भाव ठरवल्याशिवाय घेरत टाकत नाहीत आम्ही. आता आम्हाला फळ काय नाही, लाभ उठाउठी नसण्याची कारण गाठी भाव नाही. आणि परमार्थाचं वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. भाव असला पाहिजे. आणि दुसरी अडचण आमची ही अडचण आहे आणि ऐकणाऱ्याची अडचण आहे, भाव खाल्ल्याशिवाय मंदिराची पायरीच चढत नाही. फक्त आमच्यावरच कशाला घेऊ, तुमचं पण आहे ना. प्रत्येकाला भाव पाहिजे. मला विचारलं पाहिजे, माझं नाव टाकलं पाहिजे, मी मंदिरात आल्याबरोबर कुणीतरी टाळ आणून दिला पाहिजे, माईक पुढे जागा दिली पाहिजे, पहिली चाल दिली पाहिजे. थोड्या अडचण आहेत का आमच्या? फार हे भावानं करायची गोष्ट आहे. पण आम्ही भाव खाल्ल्याशिवाय इकडे यायला तयार नाही महाराज. भाव न खायचं ठिकाण हे मंदिर आहे. आणि जोपर्यंत तुमच्या अंतकरणात भाव असत नाही तोपर्यंत परमात्मा भेटू शकत नाही महाराज. कुणाच्या अंतकरणात कसा कसा भाव होता, त्या गवळणीला परमात्मा का भेटला नव्हता? एक क्षण जरी आड गेला तर त्यांना दम निघत नव्हता. तो आक्रोश ज्या वेळेला मुथवेळा नेण्याकरता आला देवाला, त्यावेळेला त्या गवळणी रथाच्या आडव्या पडल्या.
आणि त्या म्हणू लागल्या अक्रूरा चांदा तुझा कोणी धाडिले का घात करू मध्ये आक्रूरा तुझे एक क्षण नजरे आड गेला तर रासक्रीडेच्या टायमाला वृंदावनात देव प्रत्येक गवंडीसोबत होता, पण अहंकार झाला. जगाचा बाप आहे पण माझ्या इशाऱ्यावर नसतोय एवढा अहंकार झाला. एका मिनिटात तो बाबा निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर मग त्या म्हणू लागल्या कान्हया रे कान्हया कान्हया रे देवाशिवाय. आणि आम्हाला 9चं कीर्तन 9:15 पर्यंत केलं तर दम निघत नाही. ही तफावत आहे महाराज. हा बदल आमच्या जीवनामध्ये यावा. आणि ज्यांच्या अंतकरणात भाव आहे, ज्यांना भाव आहे, अहो ज्ञानोबर आहे तर कावळ्याला विचारतात हो, पहिलं तो गे काऊ फुकट आहे, शकून गे माये सांगत आहे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू पाहू पंढरी लावू तो परमात्मा आम्ही पाहायला ज्या दिवशी हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आज सोनियाच्या वर्षे अंगात अजी सोनियाचा असं आमचं आपलं भाव. आणि हे भजनाला होतं कीर्तनात भजन हे का सांगितले त्याचं कारण एका महात्म्याचं वाक्य आहे, परमात्मा एक तो गाने से मिलते है नहीं तो रोने से मिलते है. देव जर मिळायचं असेल एक तर चांगलं गायला शिका, आणि गायला जमत नसेल तर रडायला शिका. देव कुठल्या गोष्टीने मिळतो? गायल्यानं. आणि दुसरी गोष्ट रडल्यानं. आम्ही गातो बाथरूम मध्ये रडतो बायको पुढं. गायचं असेल तर तेव्हा पुढे गाणं. भजन भजन हे आम्हाला संप्रदायानं का प्रमुख साधन सांगितलं. आणि आजपर्यंत ज्यांना ज्यांना भेटलंय आवडी विठ्ठल गाईचे एकांत अलभ्यते ती लाभ घरा. परमात्मा गायला पाहिजे. आम्ही वन्स मोरच्या अपेक्षेनं गातो म्हणून तो आम्हाला भेटत नाही, त्याच्याकरता नाही. मला सांगा, ऊसाच्या कारखान्याची बिले मिळाल्यानंतर मोठ्याचे बंडल आपल्याला मिळाले. बंडल मिळाल्यानंतर हॉलमध्ये मोजतो का बेडरूम मध्ये जाऊन मोजतो? कुठे जाऊन मोजतो? बेडरूम मध्ये. हॉलमध्ये नोटा मोजले की हाल होतात. हॉलमध्ये मोजले की हाल होतात. त्यामुळे कोपऱ्याला जाऊन मिळतो. मग हे धन जर एकट्यानं कोपऱ्यात जाऊन मोजतो तर परमार्थ हे महाधन आहे. त्यामुळे या धनाला कुणाचे तर वा म्हणण्याच्या अपेक्षेनं करण्याचं हे साधनच नाही महाराज. तुकोबर आहे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सगळा. कीर्तन आमच्या आनंदाकरता असलं पाहिजे, कोणाला तर ते बरं वाटण्याकरता नाही, बरं होण्याकरता कीर्तन आहे. बरं वाटण्याकरता अजिबात नाही. मग त्याचा अधिकार तो नामधारक जर भावानं घेणारा असेल आणि तो सामान्य जरी असला तरी तुकोबर सांगता तुका म्हणे भो
Oh